स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श. सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 8888 54 65 65 आणि 90 96 94 78 11. नमस्कार. आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडा नगरी या ठिकाणी आहोत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार या ठिकाणी होणार आहे. आपण या मैदानावर आहोत. 4 मैदान या ठिकाणी या पैलवानांसाठी तयार करण्यात आलेले आहेत. 2 गादीचे आहेत आणि 2 मातीचे आहेत. अशा पद्धतीचं या ठिकाणी भव्य अशी स्टेडियमची निर्मिती करण्यात आली आहे. संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडा नगरी अशा पद्धतीचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. जिल्हा तालीम संघ, महाराष्ट्र कुस्ती परिषद आणि कर्जत तालुका या ठिकाणी संघ या ठिकाणी हे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये आमदार रोहित पवार आणि रोहित पवार मित्रमंडळ कर्जत जामखेड यांच्या वतीनं आयोजन होत आहे. आपण जर पाहिलं तर या कुस्ती स्पर्धेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ही भव्य अशी क्रीडा नगरी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी कर्जत शहरामध्ये खास असं मैदान तयार करण्यात आलं आहे. आणि या ठिकाणी आत्तापर्यंत 1961 पासून जेवढे महाराष्ट्र केसरी होऊन गेले त्या सर्वांची छबी या ठिकाणी या सर्व मैदानावर लावण्यात आल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. 4 अशी भव्य मैदान आहेत. याशिवाय आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांना बसण्यासाठी भव्य अशा गॅलरीज तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये ऑलिम्पिकवीर कैलासवासी खाशाबा जाधव, याचप्रमाणे राजश्री शाहू महाराज गॅलरी आणि याचप्रमाणे या ठिकाणी जर पाहिलं तर या भव्य असे 3 व्यासपीठ तयार करण्यात आले आहेत. जे मान्यवर येणार आहेत, जे राजकीय नेते येणार आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर आजच या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. आणि संपूर्ण राज्याचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे की कोण होणार महाराष्ट्र केसरी. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही कुस्ती स्पर्धा जशी या ठिकाणी गाजणार आहे तशीच राजकीय आखाड्यामध्ये देखील गाजणार आहे. स्वतः शरद पवार यांच्या अंतिम कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा शरद पवार यांच्या हस्ते दिली जाणार आहे. याच जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्यांदा, यापूर्वी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आणि फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगरमध्ये झाली होती. आणि आता ती वादात सापडलेल्या स्पर्धेनंतर पुन्हा या ठिकाणी कुस्ती परिषदेच्या वतीनं या कर्जत येथे ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवली जाते. जवळपास महाराष्ट्रातील 45 संघ या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत. आता वजनांना काही वेळात सुरुवात होणार आहे आणि एक प्रकारे आता कर्जत शहर कुस्तीमय झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळते. जेवरे, अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्यांचा थरार या ठिकाणी आता सुरू होणार आहे. आपण या ठिकाणी या संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडा नगरीमध्ये आहोत. भव्य अशा स्टेडियमची निर्मिती या कुस्ती स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे. आणि जवळपास महाराष्ट्रातील सर्व पैलवान या कुस्ती स्पर्धेसाठी या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. संपूर्ण राज्याचं लक्ष या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेकडे लागलेलं आहे. महाराष्ट्र कुस्ती परिषदेच्या वतीनं या ठिकाणी या कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कुस्ती परिषदेचे या ठिकाणी कर्जत तालुक्याचे अध्यक्ष, याचप्रमाणे जिल्हा तालीम संघ आणि आमदार रोहित पवार मित्रमंडळ यांच्या वतीने हे जे आयोजन करण्यात आले त्याचे जे संयोजक समितीचे प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. आता जवळपास सर्व स्टेडियमची तयारी झालेली आहे. साधारण किती संघ येणार आहेत आणि किती आलेले आहेत? आता जिल्हे आणि शहर आणि उपनगर असं मिळून 45 संघ ह्या स्पर्धेसाठी येणार आहेत. त्यातले आता 45 शहरांची नोंदणी झाली आहे. सर्व संघ इथं आलेले आहेत. त्यांची राहण्यासाठी सोय आपण MG शाळा आणि कन्या शाळेमध्ये केले सुसज्ज अशी. तिथं ते सगळे गेलेले आहेत. आणि ते संघामधून 45 संघांमधून एक 900 खेळाडू ते खेळणार आहेत. आज काय 3 गट असतील. 5 दिवस ही स्पर्धा चालू राहणार आहे. ह्या स्पर्धेमध्ये नामवंत सगळे मोठे पैलवान, महाराष्ट्र केसरी, आजी माजी असतील, सगळे नॅशनल इंटरनॅशनल चांगले सगळे मोठे पैलवान याच्यामध्ये भाग घेतलेला. ही स्पर्धा चांगलीच भव्य आणि दिव्य होणार आहे. ही सर्वांनी याची नोंद घ्यायची. स्पर्धेचा स्वरूप कसं ठेवलेलं आहे? आता स्पर्धा गटवाईज असते. आज संध्याकाळी त्याचा आखाड्याचं पूजन होईल आणि 3 वजन गटातली स्पर्धा चालू होतील. उद्या सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये असं 5 दिवस सत्र चालतं. हे आता परवा ओपनची काय वजनं असतील आणि कुस्त्या असतील त्या दिवशी उद्घाटन राहणार स्पर्धेचं. आणि ही स्पर्धा 30 तारखेपर्यंत चालू राहील. आणि आपल्या माती आणि मॅटून जे गोल्ड आलेत प्रथम ओपनचे, त्यांची एक मानाची गदेसाठी त्यांची लढत 30 तारखेला पवारसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होईल.
महाराष्ट्र केसरीला एक मोठी परंपरा आहे. मानाची गदा देऊन त्या पैलवानांचा सत्कार केला जातो. कुस्ती परिषदेची ही 1961 पासूनची परंपरा आहे. यावर्षी देखील त्या पद्धतीने त्या पैलवानाला काय बक्षीस दिलं जाणार आहे? आता ह्या स्पर्धेचं महत्त्वाचं म्हणलं, ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची 1961 पासून ही चालू आलेली ही स्पर्धा. ह्या स्पर्धेला गदा म्हणून मामासाहेब मोहोळांनी ही परंपरा चालू केली आहे. हीच परंपरा पुढं त्यांचे मुलगा असतील अशोक चव्हाण, आपले अशोक मोहोळ असतील, त्यांनी ही स्पर्धासाठी गदा दिलेली आहे. ही गदा मानाची गदा आहे. ही गदा सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. ही गदाच महत्त्वाची आणि मानाची गदा आहे. ती गदा इथं आपण दिल्या जाणार आहोत. आणि स्पर्धेसाठी काय बक्षीस आहेत ते आताच काय येत आहेत. आता बुलेट कोण देतं आहे, कुणी गाडी देईल, आता ती एक आजपर्यंत येतीलच. कोण ह्या नियोजनामध्ये असं नाही आहे की ही नियोजन परिषदेला आपण इन्व्हॉल्व करून दिलेले. रोहितदादांनी ही स्पर्धेला बाबा खेळाडूंना ह्याचं योगदान मिळावं, खेळाडूंना व्यासपीठ मिळावं, ह्यासाठी दादांनी ह्याचं आयोजन केलं आहे. ह्याच्यामध्ये परिषद मुख्य आहे, त्याच्यामध्ये जिल्हा तालीम संघ असेल, कर्जत तालुका कुस्तीगीर संघ असेल, हे आयोजनामध्ये आहेत. हे दादांनी तुम्हाला फक्त व्यासपीठ करून दिलेले की बाबा ही स्पर्धा घ्यावी, ह्याच्यासाठी दादांचं मोठं योगदान आहे. आपण या ठिकाणी पाहिलं आहे की कुस्ती संघ, महाराष्ट्र कुस्ती संघ आणि महाराष्ट्र कुस्ती परिषद यांच्यामध्ये काही वाद सुरू आहे. त्यांनी अनुषंगाने पैलवानांना सहभागी होऊ नये अशा पद्धतीचे काय अध्यादेश संघाच्या वतीनं काय दिलेले आहेत का, आणि त्याचा काय परिणाम होईल का? त्याचा परिणाम काय ह्या कुस्तीवर होणार नाही. आता संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्र काढलेले आहेत. त्या पत्राला, कारण की हा पैलवान आहे तो स्वतःच्या मनगटावर, त्यांच्या आईवडिलांच्या जीवावर तो राहतो, कष्ट करतो आणि तो खातो. ह्यांची मक्तेदारी नाही आहे की हे पोचत नाहीत त्यांना. त्यामुळे सर्व पैलवान या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. त्यामुळे त्यांच्या पत्रांनी कुणीही खेळाडूंनी ह्याची नोंद घ्यावी की बाबा ह्या स्पर्धेमध्ये काही अडचण आली तर रोहितदादा मित्र परिवार असेल, रोहितदादा स्वतः असतील, परिषदेचे पदाधिकारी असतील, आम्ही सर्व असू, आम्ही त्या मुलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू आणि त्याला न्याय देण्याचं काम करू. त्यामुळे ह्या स्पर्धेमध्ये कुणीही असं समजू नये, सर्वांनी ह्याच्यामध्ये खेळावं, सहभाग दाखवावा ही अपेक्षा आहे. आपण जे पाहिलं की अहिल्यानगर इथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये गालबोट लावलं गेलं. इथं अंतिम निकालावर या ठिकाणी संशय व्यक्त करण्यात आला होता. काय इथली स्पर्धा पारदर्शक आणि हे होईल का? नक्कीच त्या स्पर्धेचा विषय, ती स्पर्धा आयोजन चांगलं झालं असलं तरी पंचांकडून ती चूक झाली आहे. फायनलच्या कुस्तीला जो निकाल द्यायला नव्हता पाहिजे होता, ती कुस्ती चितपट झाली नव्हती, सर्व महाराष्ट्राने ती पाहिली. पण ह्या स्पर्धेसाठी आपण फायनलसाठी त्याची दक्षता घेणार आहोत. इथं ह्या स्पर्धेवरती कुणी परिषदेचा, आयोजकाचा कुणी माणूस इथं वरती नसणार आहे. साहेबांच्या हस्ते कुस्ती लागून इथं तो खेळाडू वरती येणार, सर्व आयोजक खाली असणार आहेत. इथं फक्त रेफरी असेल, त्या दोन्ही मल्लांचे दोन्ही कोच असतील, अशी पारदर्शकता नॅशनल टाईप किंवा ऑलिम्पिक टाईप ही कुस्ती होणार, ह्याची पारदर्शकता आम्ही घेतलेली आहे सर्वांनी. ती 100% त्या पद्धतीने होईल. आपण या ठिकाणी पाहिलं आहे की ऑलिम्पिकसारख्या पद्धतीने सर्व नियमावर आधारित देशातील नामवंत असणारी आणि मानाची असणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी होणार आहे, अशी माहिती आपल्याला या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं ऋषिकेश दांडे यांनी दिलेली आहे. सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा. CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय. सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन. डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत.